पुन्हा एकदा घेऊन जाईन तुम्हाला नक्कीच. गणेशजी शिंदे एक करू, गणेशजी शिंदेकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी एक इनिंग चला मॅच चालू करा विनंती असेल. महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला तुम्ही पाहताय संत कृपा चिखली, तर एका बाजूला तुम्ही पाहताय एरणे. एरणे संघ, जर या संघाचा तुम्ही आलेख जर पाहिला, किरण घाडगे हे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील, ज्याने नक्कीच अंबरनाथचं क्रिकेट गाजवलंय. मॅगी असेल, टेनिस विश्व क्रिकेट मधील मोठमोठ्या खेळाडूंबरोबर हा खेळाडू आपण अनेकदा खेळताना पाहिले. परंतु खऱ्या अर्थाने किरण घाडगे आणि एरणी गाव याचं समीकरण कित्येक वर्ष मैदानावरती चालत राहिले आणि त्यांना मात्र साथ देताना अनेक खेळाडू याच्यामध्ये सहभागी झाले. आमचे नितीन दादा गाडगे 20 ते 25 वर्ष सातत्यपूर्व क्रिकेट खेळत आहे. विदेश असेल, मुकेश गाडगेचं योगदान या संघासाठी महत्वपूर्ण राहिले. सातत्यपूर्व 15 ते 20 वर्ष मुकेश सुद्धा क्रिकेट खेळतोय. आमचे नितीन गाडगे असतील, तर एक चांगलं क्रिकेट या संघाने केलं. यस, इथे मात्र फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. नो डाऊट मुकेश गाडगे आहेत. फेक केली जाईल तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते. पंचांना विनंती करेन, हा सामना 3 षटकांचा आहे. द्वितीय फेरींचे सर्व सामने 3 षटकांचे राहतील. विदेश घाडगे गोलंदाजी मार्क वरती द लॉर्ड शिवा ठाणे या संघाकडून KSK प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर असो, कोपरखेडणी असो, या विभागामधील मेन्स वेअर साठी प्रख्यात असणारे हे जाधव फॅशनचे सर्वे सर्वा. यस, काय फटका केलाय. वीरेंद्र सेवकच्या स्टाईल मध्ये चेंडूला उडवलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केले जात आहेत. यस, स्टाईलिश फटका, आणि या फटक्यांसाठी हा खेळाडू मित्रांनो प्रख्यात आहे सागर जाधव. अनेक मॅचेस मध्ये चांगली बॅटिंग केली. अनेकदा या संघाला, संत कृपा चिखली या संघाला विजय मिळवून दिलेत. आज मात्र महत्वपूर्ण लढत आहे आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानची ही पहिली स्पर्धा. ओ, इथे मात्र क्लीन बोल्ड. यस, शफल झाले होते. अगदी लेग स्टंप उडवलाय विदेश गाडगेने. सागर जाधवला परतावं लागते. पहिल्या विकेटचं पतन होतंय संत कृपा चिखली संघाचं. यस, महत्वपूर्ण विकेट होतीच. त्याप्रमाणे सातत्यपूर्व सांगतोय हा खेळाडूने ज्या पद्धतीने आपण पाहिलं कोपरीचं मैदान या खेळाडूने गाजवलं होतं. आज गरज होती संघाला, विकेटचं महत्वपूर्ण पतन झालंय, परंतु त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थाने 3 षटकार मारून पहिला सामना संत कृपा चिखली या संघाला विजय करून दिला. सचिन मैदानाच्या आतमध्ये, त्यांना साथ देतील सागर जाधव. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 30 धावा स्कोरबोर्ड वरती लावणं गरजेचं असेल. कोणता संघ पुढे जाईल, क्वार्टर फायनल मध्ये जाईल, हे सुद्धा महत्वपूर्ण गरजेचं असेल. आणि जसं पाहतोय पण संध्याकाळचा काळ येईल, संध्याकाळचं सत्र येईल, तसे क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी या मैदानाकडे ओढले जातील. GTCच्या मार्फत तुम्ही ही लाईव्ह स्पर्धा घरबसल्या पाहताय. अतिशय चांगला कव्हरेज GTC लाईव्हच्या मार्फत पाहायला मिळतो. यस, फुलटॉस, लो फुलटॉस चेंडू, या चेंडूला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली जाते पहा, कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला सागर शफल झाले होते, ऑफस्टंप लावून खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला फुलर यांचं चेप
चेंडू टाकून त्या ठिकाणी क्लीन बोल्ड केलं होतं सागरला. तदनंतर एक लो फुलटॉस ऑफस्टमच्या बाहेर. वा बाई वा. यस, इथे विकेटचं पतन. नो डाऊट अगदी यष्ट्यांच्या समोर सापडले. लेग बिफोर LBW चा इशारा पंचांकडून. विकेट क्रमांक 2 सचिन. तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल सचिनला. नक्कीच अगदी आपण पाहतोय लेग विपोर म्हणजेच LBW चा पहिला शिकार बनतोय सचिन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर मात्र खाली राहिला. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय विकेट नरम आहे आणि त्या कारणाने चेंडू खाली राहिला आणि अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला सचिनने. आणि इथे मात्र LBW चा पहिला शिकार या स्पर्धेचा मिळतोय सचिन. आता मात्र बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अंकुश हेही टेनिस क्रिकेटचं खूप मोठं नाव आहे, ज्याने आपला काळ गाजवलाय. ओ इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच केलाय. का मी सांगतो एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. अनुभव हाच तुमचा एक चांगला शिक्षक बनू शकतो. त्याचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर नितीन गाडगे. 20 ते 25 वर्ष सातत्यपूर्व मी का क्रिकेट खेळले या एरणी संघासाठी हे दाखवताना आपल्या अनुभवातून नितीन गाडगे. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेक केली जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाते. स्कोरबोर्ड वरती जाऊया पुन्हा एकदा. स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. परंतु सागरला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. एक चांगली बॅटिंग. 7 धावा झाल्या. इथे विकेटचं पतन होतंय का आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यस, यस 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 करेक्शन आहे. या चेंडूच्या अगोदर 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिल्या ओव्हरला 4 आले. तर नक्कीच याही चेंडूवरती किती धावा येतात हे सुद्धा पाहणं गरजेचं. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांना विनंती करेन, एक करेक्शन आहे पंच प्लीज. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा किती आल्या? 5 धावा आल्या ना? येस, येस, थँक्यू विदेश. येस, हे स्पोर्ट्समनशिप आहे. जे आहे ते आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रामाणिक खेळल्यानंतर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. हे पुन्हा एकदा विकेटची संधी आहे, परंतु थ्रो कलेक्ट करायचा होता. हे चांगला थ्रो होता, कलेक्ट करून यष्ट्यांना तुम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं. एक चांगला धाव कंप्लीट केली जाते, रन कंप्लीट केला जातोय. आता मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. षटक क्रमांक 2 अतिशय चांगले षटक हाताळलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते ती 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला एरणे संघ तर एका बाजूला संत कृपा चिखली. दोन्ही संघ आजूबाजूला आहेत. एक आहे डोंगरावरती तर एक आहे डोंगराच्या पायथ्याशी. या दोन्ही संघांमध्ये अनेकदा अनेक मॅचेस झाल्यात. अनेक स्पर्धांमध्ये हे 2 संघ समोरासमोर आलेत. अनेक वेळा एकमेकांना धूळ चालले, परंतु आज मात्र गाठ पडते श्री वाघजाई महाकाली चषक 2021 या स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे आणि या षटकासाठी प्रशांतला आमंत्रित केलंय. स्ट्राइक एंडला मात्र अंकुश. परंतु सागरच्या बॅट मधून मोठे फटके येणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. हो, हलक्या हाताने खेळून काढलाय. त्याला माहिती आहे सागरला स्ट्राइकला देणं गरजेचं असेल. 25 धावा सुद्धा या ठिकाणी चांगली धावसंख्या होऊ शकते.
12 धावा स्कोरबोर्ड वरती लागत आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. संत कृपा चिखली संघ, परंतु ज्या पद्धतीने एनर्जी पाहतोय आपण, एरणे संघ चांगली गोलंदाजी केली. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. यस, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, सागर आणि अंकुश. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड वरती, धावसंख्या लागते 14 धावा. येणारे चेंडू असतील 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्ड वरती लावाव्या लागतील. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्ड वरती ठेवाव्या लागतील. ओहो, इथे ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिच केलाय. अगदी समोरच्या दिशेने हा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क होत नाही. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. यामध्ये 2 मोठे फटके आले तर कुठेतरी संत कृपा चिखली संघ एक चांगल्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. ओहो, फुल टॉसला माफी नाही, परंतु हा चेंडू मात्र सरळ स्थिरावतोय जाऊन किरण गाडगेच्या हातामध्ये. विकेटचं पतन होतंय. सागरलाही परतावं लागतंय. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला. चला, यानंतर होणारी मॅच असेल केळघर सोळशी वर्सेस बीसीसी 11 गोगरी. दोन्ही कॅप्टनला विनंती करेन टॉससाठी या. अमोल मालुसरे, गणेश भोसले, आपल्याला विनंती असेल टॉससाठी या प्लीज. चला, केळघर सोळशी संघ कॅप्टन येऊ दे आमच्यापर्यंत. शेवटचे 2 चेंडू. बॅट्समन प्लीज बाहेर या लवकर. केळघर सोळशी संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? गोगलो बीसीसी, चला टॉस साठी या. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले. यस, पॉइंटचं क्षेत्र निवडायचं होतं. अगदी बॅट स्विंग जबरदस्त आहे, परंतु चेंडू मात्र बॅट वरती येत नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. प्रशांतचं कौतुक करेन. यस, शेवटचा चेंडू असेल. यस, अंकुश. हो, याही चेंडूला ऑफस्टमच्या बाहेर पिच केलं होतं आणि या चेंडूला मात्र विकेटचं पतन झालंय. आणि धावसंख्या जर पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर 14 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 15 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल केरणी संघासमोर. चला, टॉस साठी या. केळघर सोळशी संघ, अमोल मालुसरे, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? केळघर सोळशी संघ, अमोल मालुसरे प्लीज टॉस साठी या. अविनाश, आपल्याला विनंती असेल थोडं धावत या. गणेश भोसले आणि यानंतर आमचे साथी कॉमेंटेटर आणि केएसकेचा बुलंद आवाज गणेश शिंदे यांना विनंती करीन पुढील समालोचन प्लीज आपण करा. हॅलो, चला, दोन्ही संघ केळघर वर्सेस गोगरी बीसीसी. कॅमेरामॅन, आपण टॉस का बॉस या ठिकाणी आपला कॅमेरा नक्कीच हे करायचा. बॅट बनायचे प्लीज इथून उचला. बॅट इथल्या घ्या साईडला. तर या ठिकाणी आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने सगळ्यापासून थोडासा प्रॉब्लेम झाला होता. इथे पावसामुळे आमचा टॉस बॅनर नव्हता. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला टॉस का बॉसचा बॅनर आपल्या समोर आणि पहिला टॉस केला जातो. एका बाजूला गोगरी बीसीसी तर दुसऱ्या बाजूला केळघर सोळशी संघ. प्लीज मान्यवरांना विनंती असेल, विकास चला प्लीज या, एक जण नाणेफेकीसाठी पटकन, कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होते. चला प्लीज या पटकन. एक बिग मॅच आपल्या समोर असेल, कारण केळघर सोळशी संघ
त्याचबरोबर गोगो बीसीसी संघ या ठिकाणी नक्कीच शंकरदादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. कोण मागते छापा द कॉल गोगवे बीसीसी आणि मला वाटतं केवळ सोशल संघाने नाणेफेक जिंकले. अविनाश काय चॉईस असेल, पहिली स्पर्धा होते त्याबद्दल काय उत्सुकता होती, कारण टेनिस क्रिकेट चालू कधी होणार ह्याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि आज पहिली मॅच खेळत आहे, काय स्ट्रॅटेजी आहे? प्रथम टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करेन आणि खरोखर 2 दिवस पाऊस होता, स्पर्धा होते की नाही हे कळत नव्हतं. काल पण पावसाचं वातावरण होतं, आज स्पर्धा समोर आहे, खूप बरं वाटतंय. ठीक आहे, धन्यवाद. कारण मॅच चालू झाली लाईव्ह, खूप महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांना दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. मान्यवरांचे आभार. जाऊया बॅक टू या ठिकाणी एक बिग मॅच कडे. धन्यवाद. मॅच कडे पहिली इनिंग संपलेली आहे. किती धावा? 15 धावांचं आव्हान आहे. अजय निघतोय किरण साठी. नक्कीच सुरेख फटका, फुल टॉच चेंडू होता. मिडऑफच्या रिझन मध्ये नक्कीच खेळला. 1 धाव कंप्लीट करतोय किरण घाडगे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सेकंड राऊंड मधली पहिली मॅच आपल्या समोर आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अजय जाधव. एका बाजूला किरण, एका बाजूला वैभव. सुरेख चेंडू, परंतु लाजवाब फटका, अप्रतिम फटका. पॉवर प्लेचा फायदा उचलतोय, परंतु आउटफील खराब आहे आणि इथे अपेट पा सुरेख लाजवाब खरोखरच मित्रा. कारण ह्या खऱ्या अर्थानं टेम्परामेंटची गरज असते. मला संघासाठी 100% योगदान द्यायचं आहे, ही खऱ्या अर्थानं जिद्द असणं खूप गरजेचं आहे. या चेंडूवरती आलेल्या दुहेरी धावा धावसंख्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16 धावांचं मापक आव्हान आहे 3 षटकांमध्ये येरणे संघासोबत. जोरदार प्रहार, लॉंग ऑन डिझेल. आता मात्र सचिन चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र टिपला जाईल. वैभवला मात्र परतावा लागेल. बॅक टू बेविलियन पहिल्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती स्थिरावली. 1-5 असं समीकरण येरणे 11 संघाचं. पण या ठिकाणी आपण मित्रांनो पाहतोय 16 धावांचं आव्हान घेऊन 15 धावांचं 15 धावांचं मापक आव्हान आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतंही मोठं आणि छोटं लक्ष नसतंय. कधी उलटफेर होऊ शकतो याची जाणीव मात्र किरण घाडगे सारख्या एक नामवंत खेळाडूला असेल मित्रांनो. कारण आपण कित्येकदा पाहिलंय, पूर्ण कॅल्क्युलेशन, पूर्ण सगळं सूत्र आपल्या माइंड मध्ये घेऊन चालणारा हा खेळाडू आहे. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नितीन घाडगे, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, खऱ्या अर्थानं हिरो किरण घाडगे. इथे मात्र स्टेजच्या दिशेने भिरकावून देतोय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचत नाही सचिन तिथपर्यंत, परंतु एकाच धाब्यावरती समाधान मानतायत. दोन्ही फलंदाज थांबतायत. इथे खऱ्या अर्थानं माहिती आहे खूप मोठं लक्ष नाहीये. धावा मात्र धावफलकावरती 6 पहिल्या षटकामध्ये लागल्यात. आता मात्र पुन्हा एकदा नितीन सज्ज होतील. एक सिनियर खेळाडू ज्याच्या मार्फत मागच्या मॅच मध्ये अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली. काय करणार, हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सबसेल इथे मात्र फसलाय. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 1-6. म्हणजे 12 चेंडू आणि 10 धावा, 9 धावा. पण 15 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 9 धावा मापक आव्हान आहे. जास्त वेळ वाया घालू नका. यानंतरची बिग मॅच असेल. एका बाजूला केळगड सुची, दुसऱ्या बाजूला गोगवे बीसीसी 11. गोगवे संघाने नाणेफेक जिंकून मला वाटतं प्रथम केळगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर अविनाश आपल्या स्क्वॉडनिशी सज्ज, आपली वेळ वाया घालवायचा नाहीये.
याची आपण दक्षता घ्या, कारण आजच्या दिवसात मॅचेस कम्प्लीट होणं खूप अपेक्षित आहे. कारण सर्व टीम आज येतात आणि नंतर थोड्या 1-2 मॅचेस साठी पुन्हा एकदा पूर्ण स्क्वॉड घेऊन यायचं उद्या, हे नक्कीच अपेक्षित नाही आहे. त्यामुळे आजच्या मॅचेस आज आपण कम्प्लीट करूया. त्यासाठी सेकंड इनिंगच्या सर्व मॅचेस 3 षटकाच्या होतील असं आयोजकांच्या वतीने आपल्याला सर्वांना सूचना करण्यात आली आहे. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क करती येतोय कोण आहे? सागर जाधव. तर अर्थानं अंकुश अपेक्षित होता, कारण एक फसवी गोलंदाजी अंकुशच्या मार्फत केली जाते, परंतु सागर सुद्धा आपल्या संघासाठी मोठं योगदान देऊ शकतो. 10 धाबांचा 9 धाबांचा बचाव करायचा आहे. किरण घाडगे आणि नितीन घाडगे सारखे मोठे 2 फलंदाज मात्र मैदानात आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू कव्हरच्या रिझन मधून अप्रतिम फटका येतोय. फुलटॉसला दिशा दिली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला खरा, परंतु कोण बाद होणार इथे मात्र किरण घाडगे. का नको इथे मात्र घ्यायची की नाही या भ्रमामध्ये राहिले आणि किरण घाडगे सारखा मोठा मोहरा मात्र धाव बांधून तंबूच्या अस्त्राला फेकतोय. कहाणी दिसतंय काय घडणार, परंतु अब्बाक्यामध्ये असणारा विजय आहे. दुसरी धावेची लालच होती, इथे मात्र का म्हटलं जातं लालच बुरी बला है. इथे मात्र आवश्यकता नव्हती दुसऱ्या धावेची, मात्र इथे काय जर त्यांना महत्व नाही मित्रांनो. किरण बाद होतोय, धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती पोहोचली आहे. म्हणजे येणारे अजून 11 चेंडू असतील आणि धावा हव्या असतील 8. इथे थोडंसं स्पीडअप करा, थोडा वेळ वाचेल, तेवढं खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. कारण आज खऱ्या अर्थानं 12:30 पावणे 1 वाजता मॅचेस चालू झाल्यात. ज्या 9 वाजता होतात त्या जवळजवळ 2-3 तास लेट मॅचेस सुरू झाल्या. त्यामुळे मित्रांनो प्लीज सहकार्य करा. विदेश घाडगे नवीन फलंदाज आणि स्ट्राईक गेमला सज्ज होताना पाहायला मिळेल. 7 धाबा धावफलकावरती आहेत, 15 धाबांचा आव्हान आहे, म्हणजे अजूनही 8 धाबांची आवश्यकता आहे. पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ आहे. काय करणार, सुरेख चेंडू ब्लॉकवर ब्रह्मास्त्र वापरला, परंतु आपल्याला तो फटका. विदेशच्या खेळीमध्ये खूप मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय. कारण आजपर्यंत पाहत होतो कुठेतरी बॅकफुटला राहणारा हा खेळाडू आज फलंदाजी मध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय विदेश घाडगे. आणि ती यर्ने संघाच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर जमेची बाजू आहे. कारण कित्येक वर्ष आपण किरण घाडगेवरती अवलंबून आहोत हे नक्कीच एक मनामध्ये बिंबलं होतं. परंतु आज जर पाहिलं गेलं तर नितीन घाडगे असतील, विदेश घाडगे असेल, पुढे येताना पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू, जोरदार प्रहार, परंतु उंची आहे, लांबी किती रे पाहायचंय. आणि इथे मात्र सुरेख जल सचिनच्या हातामध्ये स्थिर राहतोय. नितीन घाडगेला परता बॉल लागेल. नऊ चेंडू 7 धाबा. 8 ना 7च झालेत ना. 8 झालेत ना. 7 धाबा, 9 चेंडू 7 धाबा समीकरण आहे. 3 मोहरे तंबूच्या आश्रयाला नितीन घाडगे. निलेशला निलेशला आता नवीन आलाय निलेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विदेशची जबाबदारी वाढली, कारण नितीन घाडगेला 70 चेंडू मिळाला होता, परंतु ताकद म्हणावी तशी लागली नाही चेंडू. परंतु सचिनचं कौतुक करेल, सुरेख झेल टिपला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. इथे मात्र खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रंगत वाढताना पाहायला मिळते. कारण आम्ही धावा कमी केल्यात म्हणजे समोरच्या टीमला सुद्धा रोखू शकतो. ही नक्की जी मानसिकता ती बनवली गेली पाहिजे. बॉडी लँग्वेज त्या हिशोबाने प्रत्येक खेळाडूची असणं खूप गरजेचं असणार आहे. ती मात्र चिखली संघाच्या बाबतीत घडताना पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र पहा अटॅक्टिक क्षेत्ररक्षणची रचना. विदेशच्या बॅट मधून जोरदार प्रहार, लॉंग ऑन रिझनला सचिन सज्ज आहे, धोका पत्करणार नाही आहेत. इथे आता मात्र 1 धावेची भर, धावसंख्या 9 आकड्यावरती पोहोचते. म्हणजे आता 6 धावांची आवश्यकता असेल. इनर चेंडू असतील मला वाटतं 8. सागर निघतोय. इथे ऑन साइडला भेट करण्याचा प्रयत्न, लेग साइडला चेंडू होता, त्या ठिकाणी पंच लेग द्यायचा इशारा करतायत का पाहणं नक्कीच पंच सांगतायत. हा चेंडू मात्र सरळ पॅडवर आपटलाय.
परंतु एक धाव खूप महत्वाची आहे एरणे संघासाठी, कारण थोडीशी नक्कीच नौका लडखडताना पाहायला मिळत होती, कारण किरण नितीन बॅक टू बॅक तंबूच्या आश्रयाला परतल्यात. त्यामुळे इथे नक्कीच काय घडणार, आता मात्र अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट पिच चेंडू, जोरदार प्रहार, परंतु चेंडू मात्र पंच सांगतील डी झोन मध्येच आहे. 1 आणि 1च धाव तिथे प्राप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील षटक संपलं. 6. हा चेंडू घ्या, हा चेंडू घ्या, गेम चालू ठेवा, जुना चेंडू घ्या, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. आणि स्वयंसेवक कार्यकर्ते आपण तिकडे गेलेला चेंडू लगेच कलेक्ट करा आणि घेऊन या पुन्हा एकदा, कारण आज पाहिलं गेलं तर टेनिस बॉल खूप महाग होत चाललेत. चला जास्त वेळ घालवू नका प्लीज निलेश, विनंती राहील आपण लगेच सज्ज व्हा खेळण्यासाठी. तर शेवटच्या षटकासाठी पाचारण कोणाला केलं जाते पाहूया. सोहम. नवीन नवीन गोलंदाजाची चाचपणी मात्र या सीझन साठी केली जाते. अरे स्कोरर कुठे गेला या? सोहम. आता मात्र निलेश घाडगेसाठी नक्कीच 6 चेंडू 4 धाबा. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. पुलटा चेंडू, प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु खराब इथं सागर चुकी करतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार, आणि इथे विजयी होतोय यर्ने 11 संघ. या ठिकाणी विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. या ठिकाणी मी म्हणेन चिखली संघाच्या पराभवाला त्यांची फलंदाजी कारणीभूत आहे, कारण फक्त 15-14 धाबा धावफलकावरती लावू शकले, तिथेच पराभवाचा पाया खोदला गेला होता असं म्हणेन. परंतु या ठिकाणी चला प्लीज केवळ सोशी, अविनाश, अमोल, चला पटकन. आता केळकर सोळशी वर्सेस गुगल बीसीसी. एकच आहे त्यांची टीम. नाही फर्स्ट आता फर्स्ट राऊंड आहे.